जळगाव महापालिकेमध्ये उद्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या निवडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने या सभागृहाची जी आहे या ठिकाणी डागडुजी केली जाते आहे, दुरुस्ती केली जाते आहे। आपण आता ज्या ठिकाणी निवड प्रक्रिया पार पडणार आहे याच ठिकाणी आपण आता आहोत। दुसऱ्या मजल्यावर महापालिकेचे हे सभागृह आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्या दुरुस्तीची काही कामं आहेत सभागृहामध्ये, अशा पद्धतीची दुरुस्तीची कामं ज्या ठिकाणी केली जाते आहेत। तसेच दुसरीकडे नव्याने जे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या नगरसेवकांच्या बसण्याच्या ज्या जागा असणार आहे, बैठक व्यवस्था आहेत, त्या ठिकाणी प्रत्येकाची नावाची पाटी या ठिकाणी लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की प्रत्येक नगरसेवकाच्या नावाची पाटी लावण्यासाठीचं मेजरमेंट या ठिकाणी सुरू आहे। ड्रिल मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी छिद्रे पाडून प्रत्येकाची नेमप्लेट जी आहे या ठिकाणी प्रत्येक बाकड्यावर ही लावण्यात येणार आहे। अशा पद्धतीने जे संपूर्ण नगरसेवक महापालिकेत निवडून आलेले आहे त्या नगरसेवकांसाठी असेल किंवा नवीन जे लोकप्रतिनिधी असेल महापौर उपमहापौर निवडीनंतर त्यांना बसण्यासाठीची ही व्यवस्था असेल, त्यासाठीची ही सभागृहाची जी आहे या ठिकाणी दुरुस्ती केली जात आहे। मात्र आपण दुसरीकडे जर बघितलं तर या सभागृहामध्ये जे बैठक व्यवस्था आहे ती आहे त्या पद्धतीची जुनी आहे। आपण बघतोय की या ठिकाणी हे कुशन बाहेर निघालेलं आहे, तसेच सीट कवर जे आहेत या ठिकाणी फाटलेले आहेत आणि बसण्याची जी व्यवस्था आहे ती जवळपास बऱ्याच वर्षांपासूनची ही जुनी असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। बऱ्याच जे बसण्याचे शीट जे आहेत या ठिकाणी बैठक व्यवस्था जी आहे त्या ठिकाणचं कुशने निघालेलं आहे, त्याचं कवर जे आहेत फाटलेलं आहे। त्यामुळे आता नव्याने लोकप्रतिनिधी जरी निवडून येत असले तरी त्यांच्यासाठीची जी बैठक व्यवस्था आहे ती आहे तशीच राहणार आहे, तिच्यात कुठलाही बदल या ठिकाणी करण्यात आलेला नाही। वास्तविक पाहता तब्बल 8 वर्षानंतर ही निवडणूक या ठिकाणी पार पडते आहे आणि नव्याने जे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी जी तयारी असेल या ठिकाणी सभागृहामध्ये बैठक व्यवस्था जी होती ती नव्याने करणं या ठिकाणी अपेक्षित होतं। मात्र तसं न करता किरकोळ तात्पुरती जी आहे काहीच गोष्टींची या ठिकाणी जी आहे डागडुजी केली जाते आहे। फक्त नंबर प्लेट लावण्याचंच काम या ठिकाणी नावाच्या प्लेट ज्या लावण्याचं काम आहे, नेम प्लेट, एवढंच काम या ठिकाणी या सभागृहात केलं जाणार आहे। मात्र बाकी ज्या बैठक व्यवस्था असतील किंवा इतर साहित्य असेल ते आहेत तसंच आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल ते दाखवतील की आपण बघतोय की ही सभागृहाची छताची बाजू आहे आणि छताच्या बाजूमध्ये जे आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी गळत असतं आणि त्याचं सुद्धा जे आहे मटेरियल या ठिकाणी आता जवळपास जीर्ण झाल्यामुळे ते निघतं आहे। त्यामुळे आता नव्याने येणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या ठिकाणी येण्यापूर्वी महापालिकेकडून ही डागडुजी होणं या ठिकाणी अपेक्षित होतं, ही सीट कवर नवीन लावणं अपेक्षित होतं, बैठक व्यवस्था नव्याने करणं अपेक्षित होतं। मात्र तसं न करता केवळ तात्पुरती जी आहे दुरुस्ती किंवा ठराविक कामांची जी या ठिकाणी दुरुस्ती या ठिकाणी केली जाते आहे, फक्त नगरसेवकांचे नेमप्लेट लावण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम या ठिकाणी केलं जात नाही आहे। त्यामुळे नव्याने येणाऱ्या लोकप्रतिनिधींना म्हणजे तब्बल 8 वर्षानंतर या ठिकाणी सभागृहामध्ये बसणाऱ्या नगरसेवकांना आहे त्याच बैठक व्यवस्थेला, त्याच सभागृहाला आणि त्याच वस्तूंना या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। तर दुसरीकडे उद्या जी महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठीची अर्ज किंवा नावं जी आहेत ती आधीच निश्चित झालेली आहे। दीपमाला काळे हा महापौर, तर शिवसेनेचे मनोज चौधरी जे आहेत ते उपमहापौर या ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची जवळपास बिनविरोध निवड ही निश्चित झालेली आहे। फक्त उद्या त्यांच्या नावांची जी आहे या ठिकाणी घोषणेची औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे। मात्र असं असलं तरी आता महापालिका प्रशासन या सभेची जी आहे या ठिकाणी तयारी करत आहे। मात्र नव्याने येणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी जी व्यवस्था करायला हवी होती ती महापालिकेकडून करण्यात आलेली नाही। म्हणजे आधीची जी व्यवस्था होती जैसे थेच असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।